नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज 23 तारखेला जालना, लोणार या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडणार आहे. देऊळगाव राजा आणि जालना या ठिकाणी, लोणार या ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडणार आहे. एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच परतूरला देखील पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र, जिंतूर या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच इकडं पाहिला असता वडवणी, माजलगाव, सोनपेठ, परळी, केज, कळंब या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. केज, कळंब, कोपरा या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र एकदम जोरदार असल्यामुळे, दुपारी पाऊस असल्यामुळे 23 फेब्रुवारी दुपारच्या टायमाला त्यामध्ये गारा देखील पडू शकतात. तसेच परांडा, इकडं पाहिलं असता पारडी, बार्शी, पायरा, कुर्डवाडी या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे 23 तारखेला. तसेच निलंगा, औसा, लातूर, इकडं निलंगा, औसा, लातूर, लोहार या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे आज 23 तारखेला. तसेच उदगीर, वली या भागामध्ये, अहमदपूर या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. आणि विदर्भ साईडला यवतमाळ, तसेच पुसद, उमरखेडा, हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तसे इकडं पाहिलं असता चंद्रपूरच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे 23 तारखेला. आणि शेतकरी मित्र, 23 तारखेलाच रात्री 11 वाजेपर्यंत काही भागामध्ये 11 ते 12च्या टायमाला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 11च्या टायमाला हा पाऊस उदगीर, तसेच लातूर, नळदुर्ग, धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे रात्री 11च्या टायमाला. आणि रात्री 12च्या टायमाला कर्नाटक साईडला पाऊस राहणार आहे. तसेच हैदराबादला देखील पाऊस हा रात्री 2च्या टायमाला राहणार आहे. आणि 24 तारखेला देखील काही भागामध्ये परत पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्रांनो स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तसेच या पावसामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पिकाचे देखील नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आणि हवेचा वेग हा थोडाफार कमी राहणार आहे. त्यामुळं वातावरण ज्या ठिकाणी बनेल त्या ठिकाणीच वातावरण बनून एकदम पुढं जास्त फास्ट गतीने पाऊस जाणार नाही, त्या ठिकाणीच पाऊस पडत राहणार आहे. 23 तारखेला चंद्रपूर या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, परत 25 तारखेला देखील काही भागामध्ये पाऊस राहू शकतो. पण सध्या तरी हा ढगाळ वातावरण राहणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि 27-28 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये, केज, बीड या तालुक्यामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.